चला तर आपण या व्हिडिओमध्ये नेहमीसारखे 25 प्रश्न बघणार आहोत. या 25 पैकी तुमचा किती स्कोर होतोय हे कमेंट करून सांगा. यावरूनच कळेल की तुमची इतिहास या विषयावरील कमांड कशा प्रकारची आहे. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे की इंदूर येथे होळकर साम्राज्याचे संस्थापक कोण होते? अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे. होळकर साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मल्हारराव होळकर हे होळकर साम्राज्याचे संस्थापक होते. पुढील प्रश्न आहे उत्तर प्रदेशमध्ये जमीनदारी पद्धत नष्ट होते वेळेस जी भारतातील सर्वात महत्त्वाची कृषी सुधारणा समजली जाते त्यावेळी त्या राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे गोविंद वल्लभ पंत. ज्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये जमीनदारी पद्धत नष्ट होत होती त्यावेळी गोविंद वल्लभ पंत हे त्या काळच्या उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 3 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. डॉटचा पराभव करून महाराष्ट्र पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात आला. तर योग्य उत्तर आपले आहे ऑप्शन क्रमांक 4 बाजीराव 2 पेशवा यांचा पराभव करून महाराष्ट्र पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात आला. प्रश्न क्रमांक 4 अनुव्रत या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणता सांस्कृतिक धर्म जबाबदार होता? तर यापैकी अनुव्रत या संकल्पनेला प्रोत्साहन कोणत्या धर्माने दिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जैन धर्म अनुव्रत या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यास जबाबदार होता. प्रश्न क्रमांक 5 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता? या प्रश्नाचे उत्तर सर्वांना आलेच असेल. तर कोणता तह झाला होता? पुरंदरचा तह राजा जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात झाला होता आणि हा तह कधी झाला होता? तर 1665 मध्ये झाला होता. नेक्स्ट टाइम असाही प्रश्न येऊ शकतो की पुरंदरचा तह कधी झाला? तर उत्तर येईल 1665. प्रश्न क्रमांक 6 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सविनय कायदेभंग चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर सविनय कायदेभंगाची चळवळ ही महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो आपण इतिहास आणि पॉलिटी यांच्यावरील वन लायनर सिरीज चालू केलेली आहे. ती नक्की तुम्ही फॉलो करा कारण की अशा प्रकारचे प्रश्न आपण त्यामध्ये घेत असतो. ही सिरीज तुम्हाला राज्यसेवा कंबाईन आणि येणाऱ्या महापोर्टलच्या प्रत्येक एक्झामला उपयोगी ठरेल. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉईंट त्यावर डिस्कस केले जातात. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या राजकारणी व्यक्तीने भूदान आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता? तर यापैकी कोणत्या राजकीय व्यक्तीने भूदान आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जयप्रकाश नारायण यांनी भूदान आंदोलनात सहभाग घेतला होता. प्रश्न क्रमांक 8 हा महापोर्टलचा अत्यंत फेवरेट प्रश्न आहे. वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आणि याचे उत्तर सर्वांना आले असेल. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या 2 लोकांनी भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम केले आणि त्याचबरोबर 1947 ते 1950 पर्यंत किंग जॉर्ज 6वेचे प्रतिनिधी म्हणून देखील काम केले? तर 4 ऑप्शन आहेत. योग्य उत्तर काय असेल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड माउंटबॅटन आणि सी राजागोपालाचारी या दोघांनी भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड माउंटबॅटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आणि शेवटचे गव्हर्नर जनरल आहेत सी राजागोपालाचारी. या 2 व्यक्तींनी भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम केले आणि त्यांचा कालावधी होता 1947 ते 1950. कारण 1952 नंतर भारताच्या निवडणूक झाल्या आणि त्यानंतर
राष्ट्रपती नियुक्त करण्यात आलेत. प्रश्न क्रमांक 10. भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया रचणारा पहिला राज्यकर्ता कोण? अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया रचणारा पहिला राज्यकर्ता आहे ऑप्शन क्रमांक 1 बाबर. प्रश्न क्रमांक 11. ... हे सत्याग्रही म्हणून ओळखली जाणारी पहिली व्यक्ती होती आणि त्याचबरोबर भूदान आंदोलनाचेही संस्थापक होते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारला गेलेला हा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न वारंवार प्रश्नाचे अर्थ बदलून विचारला गेणारा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे. हे पहिले सत्याग्रही आहेत आणि भूदान आंदोलनाचेही संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नृत्य कोणते आहे? तर लावणी हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाला जिजिया कर रद्द करण्याबाबत श्रेय दिले जाते? जो जिजिया कर आहे तो कोणत्या मुघल सम्राटाने रद्द केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे आपले मुघल सम्राट अकबर बादशाहने हा कर रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. अत्यंत महत्त्वाचा आणि महापोर्टलचा फेवरेट प्रश्नापैकी एक प्रश्न. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? कधी या प्रश्नाबद्दल डेट विचारली जाते, राज्याभिषेक कधी झाला आणि कधी ठिकाण विचारले जाते. तर सर्वांना याचे उत्तर माहीत असेल. योग्य उत्तर आहे रायगड. 6 जून 1674 साली रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. प्रश्न क्रमांक 15. हा प्रश्न घेतलेला आहे. हा प्रश्नाचे उत्तर आयोगाने डिस्कार्ड केलेले आहे. पहिल्यांदा या प्रश्नाचे उत्तर फा जियान हे दिले होते. नंतरचे मात्र जे नगर परिषदेला झाले त्यामध्ये मात्र या प्रश्नाचे उत्तर डिस्कार्ड केले. त्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे. कारण की हा प्रश्न आला तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही डिस्कार्ड करू शकता. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राजघराण्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय लोकप्रिय झाले? 4 घराण्यांची नावे आहेत. यापैकी कोणत्या राजघराण्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय लोकप्रिय झाले? तर याचे योग्य उत्तर आहे यादव. या घराण्याच्या कालखंडात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय लोकप्रिय झाले. पुढील प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. भारतीय पुनर्जागृतीचा महापुरुष खालीलपैकी कोणास म्हटले जाते? यांनाच आधुनिक भारताच्या समाज सुधारणेचा जनक असेही म्हटले जाते. तर योग्य उत्तर आहे भारतीय पुनर्जागृतीचा महापुरुष असे राजाराम मोहन रॉय यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. 1826 मध्ये पुणे जिल्ह्यातील रामोशीने ब्रिटिश विरुद्ध कोणाच्या नेतृत्वाखाली बंड पुकारले? तर प्रश्न अशा प्रकारे आहे की रामोशाने 1826 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध कोणाच्या नेतृत्वाखाली बंड पुकारले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तलाठी भरतीमध्ये यांच्यावर 3 प्रश्न विचारले होते. तर योग्य उत्तर आहे उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली रामोशाने ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. प्रश्न क्रमांक 21. पुण्यामध्ये लाल महाल शिवाजी महाराज आणि ... यांच्यातील चकमकीसाठी प्रसिद्ध आहे, जेथे शिवाजी महाराजांनी त्याची बोटे कापली. तर अत्यंत सोपा प्रश्न आहे. सगळ्यांच्या तोंडात असणारा हा प्रश्नाचे उत्तर आहे. तर कोण? शाहिस्ते खानाची बोटे शिवाजी महाराजांनी लाल महालात कापली होती. प्रश्न क्रमांक 20. जमीनदारी, रयतवारी, महलवारी या संकल्पना ... शी निगडीत आहेत. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर ह्या सर्व संकल्पना जमीन कर वसुली, जमीनदारी, रयतवारी आणि महलवारी जमीन कर वसुली याच्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 21. भारतावर आक्रमण करणाऱ्या कोणत्या देशाने
हुगळी नदीचा परिसर हा चाचेगिरीसाठी पायाभूत आधार म्हणून वापरला. चाचेगिरी ही समुद्रातील जहाजे हे लुटण्याचा प्रकार आहे. तर कोणत्या देशाने याचा आधार म्हणून वापर केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज. पोर्तुगीजांनी याचा वापर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी ... मध्ये मिळाली. आता नुकताच आपण राज्याभिषेक कधी झाला हा प्रश्न बघितलेला आहे. तर कधी? 1674 साली छत्रपती ही पदवी मिळालेला आहे आणि डेट काय आहे? 6 जून 1674. प्रश्न क्रमांक 23. भूदान आंदोलनात जमीन देणगी देणारी पहिली व्यक्ती कोण? तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बेदिरे रामचंद्र रेड्डी. या ज्या आहेत यांनी भूदान आंदोलनात जमीन देणगी देणारी हा पहिल्या व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 24. बाजीराव 2 हे ... चे पुत्र होते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि येण्याची शक्यता जास्त असणाऱ्यापैकी हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रघुनाथराव हे बाजीराव 2 यांचे पुत्र होते. प्रश्न क्रमांक 25. याचे मात्र तुम्हाला उत्तर कमेंट करायचे आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे उत्तर तुम्हाला सांगितले जाईल. रयतवारी जमीन महसूल यंत्रणेची स्थापना कोणी केली? चाणक्य, तोडरमल, अकबर आणि अशोक यापैकी रयतवारी जमीन महसूल यंत्रणेची स्थापना कोणी केली? तर अशा प्रकारे आपण महत्त्वाचे 25 प्रश्न बघितलेले आहेत. या 25 पैकी तुम्हाला कोणत्या प्रश्नातील उत्तराबद्दल काही क्वेरीज असतील का डाऊट असेल तर कमेंट करू शकता. आणि ह्या 25 पैकी तुमचा स्कोर किती होतोय नक्की कमेंट करून सांगा. या व्हिडिओतील प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओ शेअर करा विसरू नका. जर नवीन असाल आपल्या परिवारात तर सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झामला आमच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजचा फायदा होईल. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.